मराठी हिंदी वादावर आता भाजपनं सुद्धा रणनीती आखली आहे। भाषीय वादाचं राजकारण हाणून पाडणार आहे। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाषीय वादावर चर्चा झाली। आरोप प्रत्यारोपापेक्षा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याचं सुद्धा भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात आक्रमकपणे भूमिका घेतलेली आहे, तर दुसरीकडे मराठी हिंदी वादावर भाजपनं आता रणनीती आखलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, भाजपनं आता रणनीती आखलेली आहे भाजप आणि मराठी वादावर, काय एकंदरीत घडलेलं आहे? श्वेता, खरं तर काल भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीची कोर कमिटीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये मुख्यत्वे मराठी हिंदीचं राजकारण असेल किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असेल या संदर्भात चर्चा झाली। मुख्यत्वे भाषीय वाद जो आहे त्यामध्ये आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सुद्धा मराठी भाषेला आपण अभिजात दर्जा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दिला याचा प्रचार अधिकाधिक जोरकसपणे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय। त्यासोबतच भाषीय वादाच्या सगळ्या या राजकारणाला सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी घडतात, त्या अनुषंगाने या कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे। त्यासोबत इतरही काही मुद्दे या बैठकीत चर्चेत गेल्याचे आपल्याला समजतंय। त्यामुळे येत्या काळामध्ये भाजप आता मराठी हिंदीवरून सुरू झालेल्या वादामध्ये आपली भूमिका जोरकसपणे मांडणार असल्याचं कालच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय। श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मराठी आणि हिंदी वादावर आता भाजपनं आणखी रणनीती आखलेली आहे। भाषीय वादाचं राजकारण हाणून पाडणार असल्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडतं आगामी काळात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठी हिंदी वादावर भाजपनं रणनीती आखली आहे। भाषीय वादाचं राजकारण हाणून पाडणार, मराठीला अभिजात दर्जा दिल्याचा प्रचार करा असंही ठरलेलं आहे। तसंच अभिजात दर्जाचा निर्णय मोदींमुळेच झाल्याचा प्रचार सुद्धा करायचा आहे असंही ठरलेलं आहे।